जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. यातील 2 खंडांमध्ये आपण भगवान बुद्धांचं चरित्र हे अभ्यासलं. 3ऱ्या खंडापासून तथागत भगवान बुद्धांची शिकवण आपण सुरू केलेली आहे. मागील 50व्या भागामध्ये आपण धम्म म्हणजे काय हे सुरू केलेलं आहे आणि त्यातील पहिला भाग जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म होय हे आपण 50व्या भागामध्ये पाहिलं. आता पुढील भाग 51वा जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय. भिक्खूंनो, 3 प्रकारच्या पूर्णता असतात: कायिक पूर्णता, वाचिक पूर्णता आणि मानसिक पूर्णता. मानसिक पूर्णता कशी असते? तृष्णा म्हणजे मनातील वाईट विचार पूर्णपणे नष्ट होऊन, चित्तमळ पूर्णपणे नष्ट होऊन ह्या जीवनात संपूर्ण चित्तविमुक्तीचा अनुभव घेणे. प्रज्ञेने आसवांपासून म्हणजे तृष्णेपासून विमुक्ती मिळवून त्याच अवस्थेत राहून सतत सद्वर्तन करणे यालाच मानसिक पूर्णता म्हणतात. अशा या 3 पूर्णता आहेत. आणखीही इतर पारमिता आहेत आणि भगवान बुद्धांनी त्या भंते सुभूतीला सांगितलेल्या आहेत. भंते सुभूती विचारतात, बोधिसत्वाची दानपारमिता कशी असते? तथागत म्हणाले, बोधिसत्व चित्ताच्या अवस्थांची जाणीव ठेवून अंतर्बाह्य वस्तूचे दान करतो. अंतर्वस्तूंचे दान म्हणजे करुणा, प्रेम, दया यांचे दान. आणि त्या सर्व प्राणीमात्रांना दिल्यावर बोधीला म्हणजे मनात उत्पन्न झालेल्या उत्तम विचारांचे स्मरण करून त्या अर्पण करतो. दुसऱ्यांनाही तो तसे करण्याची प्रेरणा देतो. कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते, म्हणजे तो तिच्या लाभाची इच्छा करीत नाही. या अवस्थेला दानपारमिता म्हणतात. भंते सुभूती विचारतात, बोधिसत्वाची शीलपारमिता कशी असते? तथागत म्हणतात, या पारमितेत तो स्वतः सदाचाराची 10 पथ्ये पाळीत असतो आणि इतरांना तसे करण्याची प्रेरणा देतो. बोधिसत्वाची शांती पारमिता कशी असते? या पारमितेत तो स्वतः क्षमाशील होऊन इतरांना तसे करण्याची प्रेरणा देतो. बोधिसत्वाची वीर्य पारमिता कशी असते? या पारमितेत तो 5ही पारमितांच्या परिपूर्णतेत अखंडपणे मग्न राहतो आणि इतरांनाही तसेच करण्याची प्रेरणा देतो. बोधिसत्वाची समाधी पारमिता कशी असते? या पारमितेत कौशल्याने तो ध्यान करतो, तथापि तो तत्संबित रूप लोकात परत जन्म घेत नाही, म्हणजे त्याचे मन भौतिक सुखात रमत नाही आणि इतरांनाही तो तसेच करण्याची प्रेरणा देतो. बोधिसत्वाची प्रज्ञापारमिता कशी असते? यावर तथागत म्हणतात, या पारमितेत तो कोणत्याही एका धर्मात भौतिक अथवा अधिभौतिक प्रवृत्तीत मग्न न राहता सर्व धर्माच्या तसेच प्रवृत्तींचे अभिजात स्वरूपाचे खोलवर चिंतन करीत असतो आणि तसे करण्यास इतरांना प्रेरणा देतो. अशा पारमिता अंगी निर्माण होणे यालाच धम्माचे परिशीलन करणे असे म्हणतात. निब्बाण प्राप्त करणे हाच धम्म होय. निब्बाणासारखे परमसुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धांचे वचन आहे. भगवान बुद्धांनी शिकविलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. निब्बाण म्हणजे काय? बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा ते अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे. बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत. 4 प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे. लौकिक मोक्ष म्हणजे खा, प्या आणि मजा करा अशा जड स्वरूपाचा म्हणजे भौतिक स्वरूपाचा. योगिक मोक्ष म्हणजे योगविद्येचा उपयोग करून. ब्राह्मणी मोक्ष म्हणजे होम हवन आदी यज्ञाचे कर्मकांड करून. आणि औपनिषदिक मोक्ष म्हणजे उपनिषदात वर्णन केल्याप्रमाणे त्या कल्पनांचे पालन करून. ब्राह्मणी आणि उपनिषदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते. या दोनही कल्पनात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे
असे मानले जाईल. भगवान बुद्धांनी या सिद्धांताचा निषेध केला आहे. म्हणून निब्बाणविषयक ब्राह्मणी आणि उपनिषदिक शिकवणुकीचे खंडन करणे भगवान बुद्धांना कठीण गेले नाही. निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची, म्हणजेच व्यवहारिक स्वरूपाची, खा प्या मजा करा अशी असल्यामुळे भगवान बुद्धांना ती कधीच प्रिय नव्हती. कारण या लौकिक कल्पनेत माणसाची प्राणी म्हणून प्रत्येक इंद्रियाची जी भूक असते तिचे शमन करणे, व्यावहारिक कसलेही नियमन न करणे, या पलीकडे दुसरा आशय नाही. त्यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते. असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे भगवान बुद्धांच्या मते मानवाची अत्यंत हानी करणे होय. कारण इंद्रिय भुकेचे शमन करणे म्हणजे त्या इंद्रियाच्या अधिक भुकेला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. अशा प्रकारचा जीवनमार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही. उलट त्याने तात्पुरते सुख मिळते, परंतु त्या येणाऱ्या सुखाने अधिक दुःख निश्चितपणे वाट्यास येते. योगातील निब्बाणाची कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी अवस्था होय. त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे असते आणि ते मिळवण्यासाठी संपूर्ण संसारापासून अलिप्त व्हावे लागते. त्याच्या योगाने वेदना, वाईट विचारामुळे होणारी अनुभूती टाळता येतात, परंतु सुख मिळत नाही. आणि सुख मिळालेच तर ते योग चालू असेल तोपर्यंत मिळते. ते स्थायी स्वरूपाचे नसते, अस्थायी स्वरूपाचे असते. भगवान बुद्धांची निब्बाणविषयक कल्पना त्यांच्या पूर्वी असलेल्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती. त्यांच्या निब्बाण कल्पनेत 3 विचारांचा अंतर्भाव होता. आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार, जिवंतपणी या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार, आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे 2 विचार भगवान बुद्धाच्या निब्बाण कल्पनेच्या अगदी विरुद्ध आहेत. भगवान बुद्धांच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालांवर संयम साधणे. गयामध्ये राहत असताना भगवान बुद्धांनी भिक्खूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे असतात हा आहे. ते म्हणतात, हे भिक्खूंनो, सर्वच काही जळत आहे. भिक्खूंनो, संसारातील कोणकोणत्या वस्तू जळत आहेत? भिक्खूंनो, चक्षु इंद्रिय जळत आहे, रूप जळत आहे, चक्षु संस्कार जळत आहेत, डोळ्यांनी होणारी जाणीव ही जळत आहे आणि या चक्षु संस्कारापासून उद्भवणाऱ्या सुखकारक, दुःखकारक आणि अदुःखकारक गोष्टी ह्याही जळत आहेत. आणि ह्या कशामुळे जळत आहेत? त्या रागाग्नीने जळत आहेत, द्वेषाग्नीने, मोहाग्नीने, जन्म, जरा, मृत्यू, दुःख, मानसिक दुःख, त्याप्रमाणेच उपायास आणि निराशा या अग्नीमुळे जळत आहेत. भिक्खूंनो, श्रोत्र इंद्रिय जळत आहेत, शब्द जळत आहेत, घ्राणेंद्रिय जळत आहे, गंध जळत आहे, जिव्हा जळत आहे, रस जळत आहे, शरीर जळत आहे, चित्तातील संकल्प विकल्प जळत आहेत. चित्त संस्कारापासून ज्या सुखवेदना, दुःखवेदना, अदुःखवेदना उत्पन्न होतात त्या सर्व वेदना जळत आहेत. आणि ह्या कशामुळे जळत आहेत? त्या रागाग्नीने, मोहाग्नीने, जन्म, जरा, मृत्यू, दुःख, मानसिक दुःखाप्रमाणेच पश्चात्तापामुळे जळत आहेत. हे जाणल्यावर भिक्खूंनो, प्रज्ञावान व श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा म्हणजेच विरक्ती उत्पन्न होते. या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणचे रागाग्नी आदी विकार मावळतात आणि विकाराच्या अभावामुळे तो मुक्त होतो. आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते की मी मुक्त झालो आहे. निब्बाणामुळे सुख कसे मिळते या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे. एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो, परंतु ही समजूत म्हणजे त्रिकाळ सत्य नव्हे. भोवती समृद्धी आणि संपन्नता असूनसुद्धा मनुष्य दुःखी राहतो. दुःख हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत
या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे. ज्यांच्याजवळ आहे त्यांनाही आणि ज्यांच्याजवळ नाही त्यांनाही लोभामुळे दुःख मिळते. हे विचार भिक्खूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धांनी स्पष्ट केले आहेत. भिक्खूंनो, लोभाने दुःख आणि रागाने क्षुब्ध, मोहाने मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात. परंतु जर लोभ, राग, मोह यांचा पूर्ण उच्छेद झाला तर माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही, त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत नाही अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवत नाही. आणि असे झाले की बंधुहो, ते हवेसे वाटणारे आणि आकर्षक आणि जे बुद्धिमान श्रावकांनाच साध्य असे ते निब्बाण भविष्य जीवनात नव्हे तर ते ह्या जन्मीच हस्तगत होऊ शकते. माणसाला दग्ध करणारे आणि त्याला दुःखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे. माणसांच्या रागद्वेषावर अग्नीचे रूपक योजून बुद्धांनी येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक जोरदार स्पष्टीकरण केले आहे. रागद्वेषाच्या अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. रागद्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाण स्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखलाच आहेत. त्या माणसाला निर्वाणापर्यंत पोहोचू देत नाहीत. ज्या क्षणी मनुष्य या विकारांपासून मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आक्रमू लागतो. भगवान बुद्धांनी ह्या विकारांना 3 वर्गात वाटून दिले आहे. पहिल्या वर्गात प्रत्येक प्रकारच्या तृष्णेतून उद्भवणारी कामुकता आणि लोभ हे विकार येतात. दुसऱ्या वर्गात सर्व प्रकारच्या वितृष्णेतून उद्भवणारी घृणा, क्रोध आणि द्वेष हे दोष येतात. आणि तिसऱ्या वर्गात सर्व तऱ्हेच्या अविद्येतून उद्भवणारी जडता, मूर्खता आणि मूढता म्हणजेच मोह हे दोष येतात. पहिल्या वर्गात राग व दुसऱ्या वर्गात द्वेष, अग्नीचा संबंध माणसाच्या त्या भावनांची आणि त्या दृष्टिकोनाशी आहे जो दुसऱ्या संबंधी आहे. तर तिसऱ्या प्रकारचा अग्नी म्हणजेच मोह ह्याचा संबंध जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्यांच्याशी निगडीत आहे. भगवान बुद्धांच्या निब्बाण सिद्धांतासंबंधी बऱ्याचशा गैरसमजुती आहेत. निब्बाण शब्दाचा व्युत्पत्तीदृष्ट्या अर्थ फुंकर घालून विझवणे किंवा मालविणे असा आहे. शब्दाच्या या व्युत्पत्तीचा आधार घेऊन टीकाकारांनी निब्बाण सिद्धांताला अर्थहीन आणि कवडीमोलाचा बनविला आहे. त्याला एक संपूर्ण नकोशी अशी गोष्ट बनवली आहे. ते असे म्हणतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालविणे म्हणजे मृत्यू. असा वाकडा अर्थ लावून त्यांनी निब्बाण सिद्धांत हास्यास्पद बनविण्याचा प्रयत्न केला आहे. हे जे कोणी अग्निप्रवचनाच्या भाषेच्या दृष्टीने अभ्यास करतील त्यांच्या स्पष्टपणे लक्षात येईल की निर्वाणाचा हा अर्थ मुळीच नाही. अग्निस्कंदोपम सुक्तात हे म्हटलेले नाही की जीवन जळत आहे आणि विझून जाणे म्हणजे मृत्यू होय. तेथे म्हटले आहे की रागाग्नी जळत आहे, द्वेषाग्नी जळत आहे आणि मोहाग्नी जळत आहे. या अग्निस्कंदोपम सुक्तामध्ये असे म्हटलेले नाही की माणसाच्या सर्व प्रकारच्या प्रवृत्तींना पूर्णपणे नष्ट करून टाकावे. ते एवढेच म्हणते की पेटत्या ज्वालेला अधिक इंधन पुरवू नका. दुसरी गोष्ट अशी की टीकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यात भेद न करण्यातही चुकले आहेत. उदाहरणात असे सांगितले आहे, जेव्हा शरीर विस्कळीत होते, संज्ञा थांबतात म्हणजे शुद्ध गेलेली असते, सर्व वेदनांचा नाश होतो, चलनवलनादी क्रिया थांबतात, चेतना एकदम गेलेली असते, तेव्हा परिनिब्बाण होते. याप्रमाणे परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे मालविणे, नाहीसे होणे. निब्बाण या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही. निब्बाण म्हणजे धम्ममार्गावर वाटचाल करता येईल एवढा पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे. यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अपेक्षित नाही.
निब्बाण हा निर्दोष जीवनाला प्रतिशब्द आहे. हे बुद्धांनी स्वतः राधस्थविराला स्पष्ट करून सांगितले आहे. निर्दोष जीवनाचे दुसरे नाव निब्बाण म्हणजेच निर्वाण हे आहे. एकदा स्थविर राध तथागतांकडे गेला. तथागतांना अभिवादन केल्यावर त्यांच्या शेजारी बसून विचारले, भगवान, निब्बाण कशाकरिता आहे? भगवंताने उत्तर दिले, निब्बाण म्हणजे रागाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नीचे विझून जाणे. भगवान, परंतु निब्बाणाचा उद्देश काय? राध, निर्दोष जीवनाचे मूळ निब्बाणात आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय, उद्देश आणि साध्य आहे. निब्बाण म्हणजे सर्व प्रवृत्तींचे मालविणे किंवा नाश नव्हे. हे बुद्धांनी सारिपुत्ताला पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीतील अनाथपिंडिकाच्या जेतवनात विहार करीत होते. सारिपुत्तही त्यावेळी त्या ठिकाणी होते. भिक्खूंना उद्देशून तथागत म्हणाले, भिक्खूंनो, ऐहिक संपदेऐवजी तुम्ही धम्माचे उत्तरदायी व्हा. तुमच्याविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे मी तुम्हाला धम्माचा उत्तराधिकारी म्हणजे दायाद बनवित आहे. असे बोलून भगवान बुद्ध आपल्या गंधकुटीत निघून गेले. सारिपुत्त मागे राहिले आणि भिक्खूंनी त्यांना निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्याची विनंती केली. तेव्हा सारिपुत्त म्हणाले, भिक्खूंनो, लोभ हा दोष आहे, द्वेष हा दोष आहे. हा लोभ आणि द्वेष घालविण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. हा मार्ग आपल्याला पाहायला शिकवतो, जाणायला शिकवतो आणि ज्ञान देतो. तो आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाणाकडे घेऊन जातो. हा मध्यम मार्ग कोणता? हा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांग मार्गच होय. त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. हाच मार्ग सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. भिक्खूंनो, हा मध्यम मार्ग आहे. होय भिक्खूंनो, क्रोध वाईट आहे, द्वेष वाईट आहे, ईर्ष्या वाईट आहे, मत्सर वाईट आहे, कृपणता वाईट आहे, लालचीपणा वाईट आहे, ढोंग वाईट आहे, लबाडी वाईट आहे, उद्धटपणा वाईट आहे, मोह वाईट आहे, प्रमाद वाईट आहे. हे सर्व दुष्ट विकार आहेत. मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यम मार्गाने होतो. त्याच्या योगाने पाहायला दृष्टी मिळते. हा मार्ग आपणाला पाहायला शिकवतो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाणाकडे घेऊन जातो. निब्बाण हे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग आहे. अशा रीतीने सारिपुत्तांनी निब्बाणाचे प्रवचन केले आणि भिक्खूंना ते ऐकून फार आनंद झाला. निब्बाणात जो मूलभूत विचार आहे तो हाच आहे की तो निष्कलंकतेचा मार्ग आहे. याशिवाय निब्बाणाचा इतर अर्थ काढू नये. अष्टांगिक मार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही. संपूर्ण उच्छेदवाद हे एक टोक आहे आणि परिनिब्बाण हे दुसरे टोक आहे. ही दोन विरुद्ध टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातील मध्यम मार्ग होय. याप्रमाणे निर्वाणाला योग्यपणे समजून लक्षात घेतले असता निब्बाणाच्या कल्पनेसंबंधीतील मनातील गोंधळ नाहीसा होईल. जय भीम. नमो बुद्धाय.